नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी खुश खबर आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा जो काही हप्ता आहे, तर तो नेमका कोणत्या तारखेला मिळणार आहे? या संदर्भात जी-आर मध्ये नेमकं काय तरतूद करण्यात आलेली आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर या योजनेचा नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. तर बघा मित्रांनो, हा जी-आर नुकताच आलेला आहे आणि या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. तर बघा मित्रांनो, 8वा हप्ता वितरित करण्यासाठी 1774 कोटी रुपयाची तरतूद शासनाने केलेली आहे. आणि जी-आर नुकताच आलेला आहे बघा, ती 16 मार्च 2026 आहे आणि नुकताच हा जी-आर आलेला आहे. तर या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. पूर्ण जी-आर आपण वाचत बसणार नाही, काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. यासाठी आपण खाली जाऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार पण आहोत की नेमका कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर पैसे जमा होतील. तर या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा म्हणजे माये ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत खर्च पुढील एका शीर्षकाखाली 2025-26 करता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की 8वा हप्ता वितरणासाठी 1774 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नुसती तरतूदच नाही, तर हा निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा मिळालेली आहे. आणि संबंधित विभागाकडे या जी-आर नुसार हा निधी आता वर्ग केला जाणार आहे. या जी-आर नुसार हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि आता बघूया की आपल्या खात्यावर हा निधी नेमका कोणत्या तारखेला किंवा 8वा जो काही हप्ता आहे, तर तो नेमका कोणत्या तारखेला जमा होतोय, तर ते बघूया आपण. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आजची 16 तारीख आहे आणि साधारणतः आपल्याला माहित आहे की 19 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा आहे, तर या गुढीपाडवाच्या मुहूर्तावर शासनाने महाराष्ट्र शासनाने आपल्या खात्यावर हा निधी जमा करण्याचा विचार केलेला आहे. आणि त्यानुसार मित्रांनो, 18 तारखेला बघा, तिथीनुसार 18 तारखेला शिवाजी महाराज यांची जयंती पण आहे. म्हणून 18 मार्चला आपल्या खात्यावर हा जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आहे, तर तो 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका की 18 तारखेला निश्चितपणे आपल्या खात्यावर या योजनेचा हा जो काही 8वा हप्ता आहे, तर तो 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, आता यानुसार आपल्या खात्यावर या योजनेचा हा जो 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.